नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. विद्यार्थी आणि पालकांच्या हिताचा एक महत्त्वाचा मुद्दा आणि आपल्या CET आणि शासनाकडनं केली जाणारी एक विद्यार्थ्यांबाबतची विसंगती मला सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, शिक्षण तज्ज्ञ आणि पत्रकार ह्या सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे. जसं की तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मागे दिसतंय, CET आणि शासनाची दिवसाढवळ्या लूटमार ही कशा प्रकारे केली जाते किंवा कशा प्रकारे विद्यार्थ्यांवरती जागा स्वीकृती शुल्क, ज्याला आपण सीट ॲक्सेप्टन्स फीस म्हणतो, त्याच्या नावे याआधी आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षापासून ते 15 वर्षापासून जी 1000 रुपये फीस आकारली जायची, ती फीस आता 3 टप्प्यामध्ये 6 पट वाढवण्यात आलेली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे हे सर्व महाराष्ट्रासाठी, सर्व पत्रकारांसाठी मी एक्सप्लेन करतोय. हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर, पालकांवर, त्यांच्या खिशावर होणारा खूप मोठा अन्याय आहे. याच्यामध्ये नियम कशा प्रकारे योग्यरित्या अंमलबजावणी केली जाऊ शकते आणि कशा चुकीच्या प्रकारे केली जाते हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण या मुद्द्याची सुरुवात करूया की नेमका हा मुद्दा चालू कुठून झाला, हा मुद्दा सुरुवातीला निदर्शनास नेमका कसा आला हे आपण बघूया. तर आपल्याकडे एक पत्र आहे. 27 मे 2026 रोजी हे पत्र आपल्यापर्यंत आलं किंवा त्या दिवशीचं हे रिलीज झालेलं पत्र आहे. हे पत्र आहे उच्च व शिक्षण तंत्र विभागाकडे. ओके, हे बघा, प्रति संचालक म्हणजे DTE कडे हे पत्र गेलेलं आहे. विषय आहे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तंत्र शिक्षण विभागामध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी कॅप अंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा करण्याबाबत संदर्भ आयुक्त राज्य सामायिक प्रवेशक कक्ष मुंबई यांचे 23 फेब्रुवारी 2026 रोजीचे पत्र. आयुक्त राज्य सामायिक कक्ष म्हणजे CET जे आयुक्त आहेत त्यांनी एक पत्र लिहिलंय आणि त्या संदर्भातनं उच्च शिक्षण मंत्री त्या संदर्भातनं हा पत्रव्यवहार झालेला आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, उपरोक्त विषयांकित संदर्भातील पत्रान्वये आयुक्त राज्य सामायिक कक्ष यांनी शैक्षणिक वर्ष 26-27 पासून कॅप तंत्रशिक्षण उपविभागांतर्गत अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे. म्हणजे हे जे काय आहे, CET जे कमिशनर आहेत, जे आयुक्त आहेत, त्यांनी हा प्रस्ताव दिलेला आहे. ओके, आता बघा, मला आयुक्तांवर वैयक्तिक टिप्पणी करायची नाही आहे, पण मी त्यावर पण या व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी येणार आहे की आपले आयुक्त कशा प्रकारे पालकांना भेट देतात, कशा प्रकारे ते कुठल्या गोष्टीचे रिप्लाय देतात. हे पत्र जसं आमच्यापर्यंत आलं तसं आम्ही हे आयुक्तांना पाठवलं व्हॉट्सअपला आणि त्यांना विचारणा केली की सर, हे पत्र किती ऑथेंटिक आहे, असं आपण करणार आहोत का, असं काही आपला प्लॅन आहे का. याच्यामध्ये असं दिलं होतं की बघा, पहिल्या राऊंडमध्ये जागा वाटप झाल्यास 1000, नंतर पुढच्या राऊंडमध्ये 2000 आणि त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये 4000, असं 3000, 2000 आणि पहिल्या राऊंडमध्ये 1000, नंतर 2000 आणि नंतर 4000, म्हणजे टोटल 7000 जागा स्वीकृती शुल्क आकारलं जाणार आहे. याची जेव्हा आपण विचारणा केली तेव्हा ते म्हणले की हे लेटर, त्यांनी याचं एक्सप्लेनेशन अजिबात दिलेलं नाहीये की हे लेटर माझ्या रेफरन्सने आलेलं आहे. हे कुठून आलं त्यांनी विचारणा केली. आम्ही म्हणलं सर, हे एका कॉलेजकडनं आमच्यापर्यंत आलेलं आहे, पण बघा, हे ऑफिशियल लेटर आहे, हे काही फेक किंवा हे काही ChatGPT वरती किंवा काही बनवलेलं लेटर नाहीये. हे आयुक्तांनी तंत्र शिक्षणालयाला सूचित केलेलं आहे की आपण या प्रकारे सुधारणा करायला पाहिजेत. आणि त्यानंतर आज आपण बघू शकतो, आज आहे 19 जुलै, आज तशी 21 जुलै आहे. 19 जुलै रोजी हे पत्र आपल्याकडे आलेलं आहे. हे CET जाहीर केलं. आता हे देखील कशा प्रकारे जाहीर केलं, एखादी सुधारणा करायची असेल तर ती जर तुम्ही फेब्रुवारीमध्ये करायची ठरवली आहे, मे मध्ये पत्रव्यवहार करताय, प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी ती जाहीर करायला पाहिजे. सर्वात आधी CET सर्व कॉलेजेसची मीटिंग कंडक्ट केली. त्या मीटिंगमध्ये या सूचना आधी दिल्या की आम्ही या प्रकारे आता सीट ॲक्सेप्टन्स फीस चार्ज करणार आहेत. आमचं म्हणणं होतं की सीट ॲक्सेप्टन्स फीस कितीही चार्ज केली तरी चालते, पण ती फीस मधनं वजा होणार का नाही याचं एक्सप्लेनेशन पाहिजे. तर आत्ता ते एक्सप्लेनेशन आपल्याकडे 20 जुलैला आलेलं आहे. त्यामध्ये क्लिअरली दिलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तंत्र शिक्षण विभागांतर्गत प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. ही सुधारणा आयुक्तांनी तंत्र शिक्षण म्हणजे आपलं जे तंत्र शिक्षण मंत्रालय आहे, DTE आहे आणि CET आहे, ह्यांनी मिळून केलेली आहे. ओके, याच्यामध्ये मला म्हणजे ह्यांच्या परवानगीशिवाय तर ही होत नाही. कोणीतरी ही कल्पना दिलेली आहे की अशा प्रकारे करायला पाहिजे. यामध्ये स्वीकृती शुल्क आता कितव्यांदा, आता बघा, मधील एकूण 4 फेऱ्यांमध्ये कितव्यांदा जागा वाटप झाली त्यानुसार जागा स्वीकृती शुल्क आकारण्यामध्ये येईल. सदर हे शुल्क नॉन रिफंडेबल
प्रक्रिया शुल्क असून संबंधित प्रत्येक जागा स्वीकृतीच्या वेळी स्वतंत्रपणे भरावे लागेल. इतके वर्ष 2010 पासून मी ऑब्झर्व करतोय, 2000 आज 26 आहे, 16 वर्ष हे शुल्क फक्त 1000 रुपये होतं, जे नॉन रिफंडेबल होतं. आता अचानक हे शुल्क आता वाढवण्यात आलेलं आहे. आता माझी पहिली विचारणा याच्याबद्दल आहे. आता यामध्ये त्यांनी काय केले, पहिलं जे लेटर होतं, इथं जी सुधारणा सूचित केली होती, यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये 1000, सेकंड राऊंडमध्ये सीट लागलं आणि कंटिन्यू करायचं असेल तर एक्स्ट्रा 2000, आणि थर्ड राऊंडमध्ये सीट लागलं असेल तर एक्स्ट्रा 4000. इथे तसं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे 4000. याच्यामध्ये थोडा बदल करण्यात आलाय. सध्या याच्यामध्ये 1, 2 आणि 3 म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये सीट लागलं तर तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करण्यासाठी 1000 रुपये भरायचे. सेकंड राऊंडमध्ये तुमचं अपग्रेडेशन झालं तर तुम्हाला 2000 रुपये भरायचे. तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला अपग्रेडेशन झालं तर तुम्हाला त्यानंतर अजून 3000 भरायचे. चौथ्या राऊंड नंतर तुम्हाला पैसे भरायचे नाहीयेत. त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरायचे नाहीयेत. यामध्ये काय काय सांगितलंय, जर पहिल्यांदाच सीट वाटप झाले तर 1000 भरायचे. पण सपोज बघा, मेजॉरिटी मुलांना पहिल्या राऊंडमध्ये सीट मिळतं आणि त्यानंतर सेकंडमध्ये अपग्रेड होतं, थर्डमध्ये अपग्रेड होतं. या केसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास 6000 रुपये प्रत्येकी नॉन रिफंडेबल, म्हणजे हे शुल्क फक्त सीईटी सेलकडे जाणार, महाराष्ट्र शासनाकडे जाणार. आता हे मला अत्यंत चुकीचं वाटतंय. मी एक काउन्सिलर आहे, मी एक विद्यार्थी आहे, मी यातनं गेलेलो आहे. कोचिंग इन्स्टिट्यूटशी माझा संबंध येतो, विद्यार्थ्यांशी माझा संबंध येतो. 6000 प्रत्येकी. बघा, मेजॉरिटी मुलांना पहिल्याच राऊंडमध्ये सीट लागत असतं. असं होऊ शकतं की यामध्ये 20-30% जागा शिल्लक राहतात. आता ही आकडेवारी आपण नेमकी समजून घेऊया. आकडेवारी नेमकी काय आहे, कशी आहे, ही आपण समजून घेऊया. आकडेवारी आपण बघूया. बघा, मागच्या वर्षी बघा, या आधीच्या प्रोसेस मला तुम्हाला एक्सप्लेन करायच्यात. ओके, 2025 मध्ये महाराष्ट्रामध्ये 372 कॉलेजेस आणि 1,77,985 जागा होत्या. आता बघा, यामध्ये हे ऍक्च्युअल आकडे आहेत. ह्याची विचारणा जेव्हा सीईटी सेलला केली, त्यांनी आमच्या पुढे वाच्यता केली नाही, म्हणून आम्हाला ही आकडेवारी सगळ्यांपुढे आणावी लागली. ओके, त्यांनी जर सांगितलं असतं की ह्याच्यामध्ये काय उलाढाल आहे, काय मुलांचं नुकसान होतंय, काय फायदा होतोय, हे जर तुम्ही एक्सप्लेन केलं असतं तर आज ही व्हिडिओ बनवायची वेळ आलेली नसती. सगळ्यात पहिल्यांदा बघा, 2025 मध्ये 372 कॉलेजेस, त्याच्यामध्ये 1,77,000 जागा. यामध्ये सपोज की प्रत्येक जागा जर वाटप झाली तर त्या जागेसाठी 1000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फीस होती. कुठल्याही राऊंडमध्ये जर ती जागा वाटप झाली तर त्याला 1000 रुपये म्हणजे त्याला पे करावं लागायचे. याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे 17,000 कोटी अंदाजे जर सगळ्या जागा वाटप झाल्या तर. आता बघा, यात नक्की सगळ्या जागा वाटप होत नाहीत. अजून करा की 80% जागा वाटप होतात, 20% जागा वाटप होत नाहीत, असं होऊ शकतं. तर यामध्ये 17च्या ऐवजी 13-14 कोटी मे बी रुपये त्यांच्याकडे जमा होत होते. पण आता सपोज की आता या वर्षीची ऍक्च्युअली कॉलेजेसची संख्या आलेली नाहीये, पण ती संख्या मागच्या वर्षीपेक्षा सेम किंवा वाढलेली असू शकते किंवा किंचित कमी असू शकते. पण ती उलाढाल आपण बघूया की आता यावर्षी काय ठरवलेलं आहे. राऊंड 1 मध्ये जर आता सीट लागलं तर जागा सीट ऍक्सेप्टन्ससाठी 1000 भरायचे. त्या मुलाला जर बेटरमेंट करायचे, अजून एखादं चांगलं कॉलेज बघायचे, त्याला चांगलं कॉलेज लागलं, 2000 भरायचे सीईटी सेलला. त्यानंतर पुढच्या राऊंड मध्ये जर त्याला अजून एखादं चांगलं कॉलेज लागलं तर त्याला 3000 रुपये भरायचे आणि टोटल त्याला सीट ऍक्सेप्ट करण्यासाठी कॅपमध्ये 6000 रुपये भरायचे. तर सगळ्यात पहिला मुद्दा माझा, या वर्षी 2 वेळा सीईटी घेण्यात आलेली आहे. बायोची सीईटी 2दा, मॅथची सीईटी 2दा. ह्या दोन्ही सीईटी मध्ये जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याकडनं ज्यानं जर 2 सीईटी ऍटलीस्ट दिल्या असतील तर ओपनच्या मुलाची फीस होती 1300 रुपये, कॅटेगरीच्या मुलाची फीस होती 1000 रुपये. म्हणजे जर एखाद्यानं मॅथची सीईटी दिली असेल तर त्याला 2600 किंवा 2000 रुपये, आणि बायोची सीईटी दिली असेल तर सेम 2600 आणि 2000 रुपये. आणि जर दोन्ही सीईटी दिल्या असतील, म्हणजे दोन्ही सीईटी 2 वेळा, शासनाने ह्या सीईटी 4 वेळा कंडक्ट, म्हणजे बायो आणि मॅथ सीईटी 2-2 वेळा जर घेतली तर ओपनच्या विद्यार्थ्याला 26×52 आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 4000 रुपये त्याला सीट, म्हणजे फक्त परीक्षा देण्यासाठी त्याने खर्च केलेले आहेत एखाद्या विद्यार्थ्याने. सगळ्यांनी जरी 4 सीईटी दिल्या नसेल, 2दा सीईटी कंडक्ट करण्यात आलेली आहे. प्रत्येक विद्यार्थी 2 वेळा सीईटी देतो. 2दा सीईटी प्रत्येक विद्यार्थ्याची कंडक्ट करण्यात आलेली आहे. ओके, तेव्हा आता जवळपास प्रत्येक विद्यार्थ्यांनी 2-2000 रुपये तुमच्याकडे एक्झाम फीस दिलेली आहे. त्यानंतर जे तुमचे रेग्युलर सीट ऍक्सेप्टन्स फीस मागच्या वर्षी जी होती ती होती 1000. ती ठीक आहे, जस्टिफाईड आहे. तुम्हाला प्रोसेस कंडक्ट करण्यासाठी, सगळं काही करण्यासाठी एवढे पैसे लागतात. पण आता अचानक 6000 ची मागणी का? आता यामध्ये जर सीईटी सेलचं आतापर्यंत एक्सप्लेनेशन तर आलंच नाही की हे नेमकं का केलं जातंय. जर हे का केलं जातंय एक्सप्लेनेशन आलं असतं, यामध्ये जर त्यांनी एक्सपर्टची चर्चा केली असती तेव्हा त्यांना कळालं असतं की हे करणं विद्यार्थी हिताचं नाहीये. ह्याच्यामधले प्रॉब्लेम्स काय आहेत? एक तर इतकी जास्त फीस घेणं चुकीचं आहे. नॉन रिफंडेबल फीस घेणं 100% चुकीचं आहे. आता याच्यामध्ये काय, आता आपण बघू शकतो की यावर्षी जर जेवढ्या जागा असतील आणि त्यामध्ये प्रत्येकी जर 6000 रुपये विद्यार्थ्यांनी पे केले तर जवळपास 106 कोटी
आता हा एक स्टँडर्ड आकडा आहे, नक्कीच सगळ्या सीट वाटप होणार नाहीयेत, काही प्रमाणामध्ये ते कमी होईल, पण ही अमाऊंट जी आता इथे मी 17 कोटीची सांगितली होती, 13-14 कोटी जवळपास त्यांच्याकडे जमा होतात, ती अमाऊंट आता जवळपास 80-90 कोटीकडे जमा होणार. आता हे नेमकं कशासाठी, कोणाच्या निर्देशातनं, का, आणि दुसरं प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला सीट फीस पे करायची आहे. आपल्या सीईटीसीएलचं पेमेंट सिस्टीम जे असतं ते थर्ड पार्टीकडनं घेतलेलं असतं. प्रत्येक राऊंडमध्ये विद्यार्थ्याला फीस पे करणं त्यांचं सिस्टीम अजिबात रोबस्ट नाहीये, 100% असं क्लिअर नाहीये. बऱ्याचदा काय होतं, मुलं फीस पे करतात आणि पेमेंटच होत नाही. आता काय असतं, विंडो फार छोटी असते सीट लागल्यानंतर जॉईन करायची, 2-3 दिवसाची विंडो असते, फार जास्त वेळ मिळत नाही की पेमेंट फेल झालंय त्याच वापस येणार आहे का नाही, याचं प्रॉपर ट्रॅकिंग सिस्टीम सीईटीसीएल कडे नाही आहे. हे मी खात्रीशीर सांगतोय. जर असेल, आयुक्तांनी माझ्यासोबत बसून माझ्या समोर किंवा कुठल्याही एक्सपर्ट पुढे हेच एक्सप्लेन करायचं की एखादं पेमेंट फेल झालं त्याचं रिफ्लेक्शन किती तासामध्ये आपण देतोय, कशा प्रकारे ट्रान्सपरंटली ते विद्यार्थ्यांना दिसतंय. एखादं पेमेंट फेल झालं ते पेमेंट परत विद्यार्थ्याला करावं लागतं. दुसरा महत्वाचा विषय, बरेच विद्यार्थ्याकडे स्वतःकडे ऑनलाईन पेमेंट नसतं, ते कुठल्या तरी कॅफेकडे, कुठल्या तरी एखाद्या थर्ड पार्टीकडे जाऊन ते पेमेंट करतात. ते केल्यानंतर बऱ्याचदा ते पेमेंट फेल होतं आणि हे कोणीच चेक करत नाही. विद्यार्थ्याकडनं जर बघायची चूक झाली, एखाद्या राऊंडमध्ये त्यानं पेमेंट केले पण ते फेल झाले, बघितलंच नाही, तर ते विद्यार्थ्याचं नुकसान आहे. एक म्हणजे सगळ्यात मोठा फॉल्ट म्हणजे एवढे पैसे घेणं अत्यंत चुकीचं आहे. परत पैशाच्या टप्प्याने घेत आहेत आणि जो विंडो तुम्ही दिलेला आहे तो खूप छोटा विंडो आहे. त्या पेमेंटमध्ये पेमेंट इश्यू रेक्टिफाय करण्यासाठी पण तुम्ही वेळ दिलेला नाहीये. जे काही शेड्यूल आलेलं आहे सीट ऍक्सेप्ट करण्यासाठी जवळपास 3 दिवस दिलेले असतात. त्या 3 दिवसामध्ये जर कोणाचा पेमेंटला इश्यू आला तर त्या पेमेंटचं रेक्टिफिकेशन करण्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा वेळ दिलाय का? अजिबात नाही, शेड्यूलमध्ये दिलेला नाहीये. आता 3-3 वेळेस पेमेंट करायचं, त्यामध्ये बरेच पेमेंट फेल होणार. ते फेल झालेलं पेमेंट जर ऍक्च्युअली फेल झाले तर ते विद्यार्थ्याचं नुकसान आहे. हा दुसरा चुकीचा मुद्दा. पहिला की फीस तुम्ही एवढी जास्त आकारायलाच नाही पाहिजे. दुसरा मुद्दा, तुम्ही 3दा फीस नाही आकारली पाहिजे. का तर तुम्हाला फीस जर आकारायची असेल, यामधलं सोल्युशन आपण काय सजेस्ट करतोय, सोल्युशन आपल्याकडे काय आहे की तुम्ही जेव्हा सीट ऍक्सेप्टन्स होते, जसं की IIT NIT कॉलेजेस करतात, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्यांदा सीट लागतं तेव्हा तुम्ही त्याच्याकडनं एक फिक्स अमाऊंट, सर्टन अमाऊंट एकदा चार्ज करावी. ज्याला सीट लागलं पहिल्यांदा त्याच्याकडनं ती अमाऊंट आम्ही तुम्हाला सजेस्ट करू शकत नाही. ती अमाऊंट तुम्ही तुमची डिसाईड करायची की नेमकी ती अमाऊंट काय असणार आहे. पण त्या अमाऊंटमध्ये काही अमाऊंट नॉन रिफंडेबल, काही अमाऊंट रिफंडेबल पाहिजे. सध्या तुम्ही काय करताय, पूर्ण अमाऊंट नॉन रिफंडेबल, म्हणजे 6चे 6,000 रुपये सीईटीसीएलच्या खिशात किंवा शासनाच्या खिशात. आता हे काही सीईटीसीएलच्या म्हणजे सीईटीसीएलच्या खिशात जाणार नाहीत, पण शासनाच्या खिशात जाणार आहेत. हे एवढे पैसे कशासाठी लागतायत आता? जर तुम्हाला 6,000 घ्यायचे, 6,000 घ्या, त्यातले 1,000 तुम्ही जे जुनं तुमचं सीट ऍक्सेप्टन्स फीस होतं ते तुम्ही कंटिन्यू करा आणि 5,000 रुपये तुम्ही रिफंडेबल ठेवा किंवा तुम्ही ते कॉलेजच्या फीसमध्ये ऍडजस्ट करा. ही आपली पहिलं सजेशन आहे. किंवा तुम्ही याच्यापेक्षा जास्त फीस चार्ज करा. जो विद्यार्थी शेवटच्या फेरीनंतर, जसं की पहिल्या राऊंडमध्ये सीट लागलं, त्याने सीट ऍक्सेप्टन्स फीस पे केली, त्यानंतर जर त्याने सेकंड राऊंडमध्ये अपग्रेड केलं तर ठीक आहे, त्यानंतर थर्ड राऊंडमध्ये तो अपग्रेड करेल ठीक आहे, त्यानंतर फोर्थ राऊंडमध्ये तो अपग्रेड करेल ठीक आहे, पण फोर्थ राऊंड नंतर जो तो ऍक्च्युअली कॉलेजमध्ये जॉईन करणार नसेल, त्या केसमध्ये तुम्ही त्याचं जे सीट ऍक्सेप्टन्सचं फीस आहे ते तुम्ही जप्त करून टाका. असा नियम असू शकतो, असा नियम बनवता येतो. यामध्ये पेमेंट फक्त एकदा करायचंय. मी म्हणेन तुम्ही 10,000 नाही 20,000 रुपये घ्या, त्यातले काही पैसे तुम्ही सीईटीसीएलला ठेवा, बाकीचे पैसे तुम्ही कॉलेजच्या फीसमध्ये किंवा रिफंडेबल तुम्ही ठेवले पाहिजे. आता रिफंडेबल तर नाही ठेवतायत, पण बाकीचे पैसे तुम्ही कॉलेज फीसमध्ये ऍडजस्ट करा. हे योग्य सोल्युशन आहे, हे विद्यार्थी हिताचं सोल्युशन आहे. याच्यामध्ये नियमाची कुठे असं होत नाही की हे नियम ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचं किंवा सीट शिल्लक राहण्याचं सीट शिल्लक राहिल्यामुळे कुठेतरी नुकसान होतंय. आता सध्याचे जे नियम बनवलेले आहेत हे सगळ्यांना लक्षात येतं की कुठल्याही एज्युकेशन एक्सपर्टीला लक्षात येईल की हे नियम जे बनवलेले आहेत हे नियम यासाठी बनवलेत की जे मुलं काय करतात, पहिल्या राऊंडमध्ये फक्त 1,000 रुपये भरतात आणि ते सीट घेऊन चौथ्या राऊंडपर्यंत जातात आणि चौथ्या राऊंडपर्यंत नंतर ते ऍक्च्युअली जॉईन करत नाहीत. मग कॅपचं सीट वाया जातं, ते नॉन कॅपमध्ये जातं, ते स्पॉटमध्ये जातं. हा जर विद्यार्थी हिताचा तुम्ही विचार करत असाल, यामध्ये अल्टरनेट सोल्युशन मी तुम्हाला सांगितलं, हेच सोल्युशन योग्य आहे. आता जे सोल्युशन शासनाने दिलेलं, आता जो नियम शासनाने दिलेला आहे तो न विद्यार्थी हिताचा आहे, न विद्यार्थ्याच्या फायद्याचा आहे. त्यांच्या खिशातून भर दिवसा ढवळ्या 6,000 रुपये घेणं ही म्हणजे ओपनली लूटमार आहे. यासाठी मी सीईटीसीएल, महाराष्ट्र शासन, जे कोणी तंत्रशिक्षण विभाग असेल, तंत्रशिक्षण मंत्री असतील, यांचं मी खंडन करतो. यांनी फार चुकीचं हे धोरण लागू केलेलं आहे. हे धोरण 100% चुकीचं आहे. कोणी पण या विषयावरती येऊन आमच्यासोबत किंवा कुठल्या एक्सपर्टी सोबत, काउन्सिलिंग मधल्या टीचर, एज्युकेशन मधल्या एक्सपर्टी सोबत याच्यावर चर्चा करावी. आता हे सगळे नियम कसे आहेत बघा, गुपचूप बनवायचे, गुपचूप जाहीर करायचे, कोणी विचारलं चौकशी करायची नाही. जेव्हा मी ही पोस्ट आता जाहीर केली, ही पोस्ट मी
ChatGPT वर बनवली आणि व्हायरल केली की या प्रकारे आपलं शासन चुकीचं करत आहे, 6 पट आकारणी करत आहे, जी अत्यंत विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. हे केल्या केल्या आयुक्तांचा मेसेज येतो. जेव्हा आयुक्तांना चौकशी केली जाते की सर हे जे तुमचं लेटर आहे, हे जे तुमचं लेटर आहे, तुम्ही हे लेटर दिलंय का, याच्यामध्ये तुमचं नाव दिसतंय, याच्यामध्ये तुमचा रेफरन्स दिसतोय, हे लेटर तुम्ही दिलंय का, ह्याच्यामध्ये तुमचं काही सांगणं आहे का, तर ते म्हणतात नाही, आम्हाला हे माहितीच नाहीये, माझा काही संबंध नाहीये, हे आम्ही केलंच नाहीये, वरून सांगितलेलं आहे कोणीतरी करायला. प्रत्येक वेळी आयुक्तांचे असे उत्तर आहेत. मला असं वाटतं की याच्यामध्ये मी असं म्हणत नाही की आयुक्तच कारणीभूत आहे, त्याच्यामध्ये आपले राज्यमंत्री असतील, जे कोणी ऍडमिशन रेग्युलेशन ऑथॉरिटी असेल, जे कोणी नियम बनवतात, हे सगळे याच्यामध्ये कारणीभूत किंवा दोषी आहेत, जे अशा प्रकारचे नियम विद्यार्थ्यांवर लादून विद्यार्थ्यांचं नुकसान आणि विद्यार्थ्यांचं नुकसान आणि पालकांवर खूप मोठा अन्याय करत आहेत. आता बघा, अजून तुम्हाला मला वैयक्तिक 2-3 गोष्टी सांगायच्यात. आपले CDCLचे आयुक्त जे प्रशासकीय अधिकारी आहेत, यांना भेटण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल CDCL मध्ये बाहेर ठेवावा लागतो. अशी यंत्रणा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एखादं डोनेशन जेव्हा विचारायचं असतं किंवा एखादे तुम्हाला अंडर द टेबल एखादं कन्व्हर्सेशन करायचं असतं, तिथे असे नियम असतात की तुम्हाला कोणाला शासकीय अधिकाऱ्याला जर तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल बाहेर, म्हणजे पहिल्यांदाच मी हे बघतोय की प्रायव्हेट संस्थेमध्ये जे नियम असतात की तुम्हाला पैशांची गोष्ट करायची आहे, 2 नंबर कामं करायची आहेत, तेव्हा तुम्हाला मोबाईल भेटण्यासाठी मध्ये बाहेर ठेवून जावं लागतो. तसं CDCL आयुक्तांच्या इथं आहे. आयुक्त ओपनली विद्यार्थ्यांना बोलत नाहीत. त्यांच्या कॅबिनला रिमोट कंट्रोलचं लॉक आहे. इतके घाबरून राहणार आयुक्त आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत आयुक्त. पण विद्यार्थी हितांचा जेव्हा केव्हा चर्चा केली जाते तेव्हा मला वरतून सांगितलं गेलेलं आहे, मला म्हणजे हे नियम आम्ही ठेवले नाहीत, वरतून आलेले आहेत. तुम्ही आयुक्त आहात, एखादा नियम जर तुम्हाला पटत नसेल तर तो तुम्ही शासनासोबत चर्चा करा. तुम्ही दिलेलं सजेशन नक्की शासन ऐकतं. तुम्हाला त्या CDCLच्या इन्चार्ज म्हणून त्यांनी नेमलेलं आहे. माझा आयुक्तांवर वैयक्तिक कुठलाच दोष नाहीये. ह्याच्या बाकीच्या कितीतरी गोष्टींसाठी आम्ही आयुक्तांना संपर्क केला, त्यांनी आम्हाला क्विकली आन्सर केलं. मेडिकलमध्ये वेबसाईट चालत नव्हती, त्यांनी क्विकली रिप्लाय केला, वेबसाईट त्यांनी चालू केली, बंद असलेली वेबसाईट चालू केली. अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी वेळोवेळी चांगल्या केलेल्या आहेत. पण जेव्हा केव्हा विद्यार्थी हितांचा किंवा CDCLच्या ऑपरेशनवरती आम्ही प्रश्न उपस्थित करतो तेव्हा आयुक्त असं बिहेव करतात की आमचं CDCL चूक करतच नाही. मागच्या वर्षी मेडिकल ऍडमिशन प्रोसेसमध्ये बऱ्याच काही चुका आहेत, त्या मी नंतरच्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये आणून देणारच आहे. आयुक्तांना आम्ही विचारलं, सर स्पॉट राऊंडमध्ये गोंधळ होतोय, तिथे आपला ऑब्झर्व्हर नाहीये. आयुक्त म्हणले आम्ही सगळीकडे ऑब्झर्व्हर दिलेला आहे, तुम्ही असं कसा आरोप लावतात म्हणे की आयुक्त सगळीकडे नाही. प्रत्येक कॉलेजमध्ये ऑब्झर्व्हर आहे असं आयुक्तांनी सांगितलं. मेडिकल ऍडमिशन प्रोसेसमध्ये स्पॉट राऊंडमध्ये, सगळ्यात शेवटच्या राऊंडमध्ये आमचा ऑब्झर्व्हर सगळीकडे आहे. आणि असं बोलल्यानंतर जेव्हा आम्ही विचारलं केलं कुठे आहे सर तुमच्या आयुक्त ऑब्झर्व्हरची यादी कुठे आहे, तेव्हा एक यादी त्यांनी वेबसाईटवर लावली जी फक्त MBBS कॉलेजमध्ये त्यांचा ऑब्झर्व्हर होता. म्हणजे स्पॉट राऊंड चालू होता MBBS BDS सगळ्या कॉलेजेसमध्ये आणि ऑब्झर्व्हर फक्त MBBS कॉलेजमध्ये. अशा प्रकारचा गोंधळा वेंधळा कारभार आयुक्त करतात. आणि जेव्हा त्यांची विचारणा केली, जेव्हा त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले, तेव्हा त्यांना राग येतो. हा माझा काही वैयक्तिक प्रश्न नाहीये. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी, हजारो पालक, त्यांच्यावरती होणारा अन्याय आहे. देशामध्ये काय चाललंय आपण सगळं पाहतोच आहेत. पण हे जे मुद्दा आहे हा मला अजिबात पटत नाहीये. कोणाला याच्यावरती माझ्यावरती समजा उद्या चालून कुठल्याही अधिकाऱ्याला वाटत असेल मी चुकीचं बोलतोय, शासनाविरुद्ध बोलतोय, त्यांनी समोर येऊन मला एक्सप्लेन करावं की हे जे तुम्ही केलेलं आहे हे कशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे. कुठला शेतकरी, कुठला सामान्य एखादा विद्यार्थी 6,000 रुपये भरू शकतो, कसं शक्य आहे तुम्ही मला सांगा. 6,000 रुपये पर हेड म्हणजे जवळपास 1.5 लाख जागाचं वाटप झालं तर 90 कोटींचं उलाढाल करणार. हे कशासाठी नेमकं? हे विद्यार्थी हितासाठी चाललंय? हे शासन विद्यार्थी हितासाठी काम करते? अजिबात नाहीये. मला काही कुठल्या शासनाचा किंवा कुठल्या पार्टीचा विरोध करायचा नाहीये. पण आता जे धोरण चाललंय विद्यार्थी हितांसाठी, देशामध्ये ऑलरेडी विद्यार्थी नीटने किती त्रस्तीत आपण बघतोय. नीटचा मुद्दा मला इथे काढायचा नाहीये. नीटचा मुद्दा अजून खूप ज्वलंत आहे. कितीतरी मुलांचं नुकसान झालेलं आहे परत नीट घेतल्यामुळे. पण इथे जे आता इंजिनिअरिंग मध्ये व्हायलंय हे सरसकट CDCLनी आणि शासनाने चालवलेली लुटमार आहे. जर ही लुटमार थांबवायची असेल, विद्यार्थी, पालक, संघटना, पत्रकार सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कोर्टामध्ये याच्या विरोधात आपण जाणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही स्वतः एक चॅनल त्यासाठी तुम्हाला आमच्याशी जुळायचं असेल, मी लवकरात लवकर एक पटकन तुम्हाला QR कोड देतोय. तो QR कोड तुम्ही जॉईन करा. ज्यांना कोण आपल्यासोबत जुळायचे त्यांनी QR कोड जॉईन करा. आपण या विरोधामध्ये कोर्टामध्ये आम्ही 100% जाणार किंवा ज्या यंत्रणेपर्यंत आम्हाला जाता येईल त्या यंत्रणेपर्यंत आम्ही जाणार आहेत. आणि हा जो अन्यायकारक बदल आहे हा बदल एक तर तुम्ही नॉर्मलाइज करा किंवा याच्यामध्ये सुधारणा करा. हा बदल कुठेच विद्यार्थी हिताचा नाहीये. हे माझं एकट्याचं मत नाहीये. लवकरच तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे की हा मुद्दा किती चुकीचा आहे. आतापर्यंत इतक्या वर्ष तुम्ही 1,000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स घेत होतात आणि त्यानंतर तुम्ही आता अचानकच
6,000 रुपये चार्ज करतात. यामध्ये अजून एक तुम्हाला आत म्हणजे ही अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे सीईटी सेल 1,000 रुपये घेते. कशासाठी? ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करण्यासाठी. ऍडमिशन प्रोसेस कोण कंडक्ट करतं? कॉलेज करतात. कॉलेजला आपण FC सेंटर किंवा स्क्रुटिनी सेंटर म्हणतो. काही स्क्रुटिनी सेंटरचे पेमेंट 2020 पासून अजून देखील सीईटी सेलने दिलेले नाहीयेत. मग हे करप्शन नाहीये का? हा गोंधळ नाहीये का? एखाद्या कॉलेजने तुमच्यासाठी काम केलेलं आहे, त्याचं पेमेंट तुम्ही आतापर्यंत मी जी माहिती काढली, काही कॉलेजचं पेमेंट 2020 पासून पेंडिंग आहे आणि काही कॉलेजचं पेमेंट फक्त 2024 पर्यंत दिलेलं आहे. म्हणजे 2025 देखील कॉलेजचं जे एफसीचं पेमेंट आहे हे सीईटी सेलने केलेलं नाहीये. तुम्ही जागा लागल्या मुलांकडनं पैसे घेताय, एक्झाम देण्याच्या आधी एक्झामिनेशनची फीस घेताय, कॉलेजचे पेमेंट पेंडिंग ठेवताय. या प्रकारचे नियम तुम्ही लावताय. जेव्हा तुम्हाला एखादा नियम सुधारणा करण्यासाठी चौकशी केली जाते तेव्हा तुमच्या कॅबिनमध्ये जाण्यासाठी मोबाईल बाहेर ठेवायला लावतायत. हे अत्यंत चुकीचं तानाशाही वागणं आहे. सीईटी सेल आयुक्तांचा मी यामध्ये निषेध करतो, राज्य शासनाचा निषेध करतो, तंत्रशिक्षण मंत्री असतील, डीटीचे संचालक असतील, सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो ज्यांनी या प्रकारचे धोरण डिझाईन केलेले आहेत आणि या प्रकारच्या धोरणामध्ये विद्यार्थ्यांवर त्यांनी अन्याय केलेला आहे. आता यामध्ये मला तुम्हाला फक्त एक लिंक द्यायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आमच्याशी जोडू शकतात. ज्या कुणाला आमच्यासोबत या विषयावरती जुळायचं आहे अशा सर्वांना विनंती आहे. इथे मी तुम्हाला आपले QR कोड देतोय किंवा इथे माझा नंबर देखील ओके. हे QR कोड तुम्ही स्कॅन करा. हे QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला आमच्याशी जुळता येईल, आपल्या चॅनलवरती जुळता येईल. तिथे आम्ही पुढे आपण कशा प्रकारे ऍक्शन घेणार आहेत, कशा प्रकारे याचा विरोध करणार आहेत त्याबद्दल सगळी माहिती टाकण्यात येईल. हे QR कोड तुम्ही स्कॅन करून ठेवावेत. हे टेलिग्राम चॅनल आहे, हा व्हॉट्सअप चॅनल आहे. हा माझ्या काही शासनाविरोधात नाही, हा विद्यार्थ्यांच्या हक्काविरोधात माझा व्हिडिओ आहे. सर्व पत्रकार, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचा आहे. हे माझे नंबर्स आहेत, तुम्हाला आमच्यासोबत जोडायचं असेल या नंबरला तुम्ही कॉल किंवा मेसेज करून तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि ह्या गोष्टीविरुद्ध जर आपण एकत्र येऊन काही करणार असेल तर प्लीज एक मेसेज करून मला कळवा. ही झाली यावर्षी जो सीईटी सेल गोंधळ करतो याबद्दलची माहिती. मेडिकल ऍडमिशनच्या किंवा इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच अपडेटसाठी वेळोवेळी आम्ही आमच्या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ. त्यासाठी सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.